आपल्याला अभंग जगद्गुरु तुकोबरायचा. जगद्गुरु तुकोबराय या अभंगाद्वारे आपल्या मनातील भगवंताच्या समोर आज प्रतिपादन करतात. आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे आज आपल्याला भगवंताकडून काहीतरी मागायचंय, पण काय मागावं याचं आपल्याला ज्ञान नाही. मग काय मागायचं हे संतांच्या आशीर्वादानं आपल्याला मागायचं. बघा संतानं ज्या पद्धतीनं आपल्याला मागणी शिकवलेली आहे त्या पद्धतीनं मागावं. कारण ज्या गोष्टीचं ज्ञान नाही ती गोष्ट कोणाला तरी विचारावी. आता पहिल्या दिवशी भगवंताच्या नामावरती स्वरूपावरती महाराज बोलतात. मग 7 दिवस आपण तो भगवंत एवढा सुंदर आहे म्हणून त्याची सेवा करतो. पण आजच्या दिवशी 7 दिवस पूजा केली, 7 दिवस सेवा केली म्हणून आपल्या सेवेचं वज कोणाच्या डोक्यावर होतं? मारुतीरायाच्या डोक्यावर वज होतं. आणि मारुतीराय आपल्याला सर्वांना म्हणतो बाबा 7 दिवस तुम्ही सेवा केली, आता या सेवेचा मोबदला मला काहीतरी मागा म्हणायच्या आधी आपणच मागितल्याशिवाय राहत नाहीत. आपल्याला पक्क माहिती आहे ना, कारण आपल्या परिसरामध्ये चैत्र पौर्णिमेला गाड्या वाढायचा कार्यक्रम असतो ना. त्या गाड्या कधी वडतो आपण? नवस पूर्ण झाला तर. अशा गाड्या वडतोत का? नाही. देवा माझा तुला हा नवस आहे, पूर्ण झाला तर गाड्या वडीन, नाही पूर्ण झाला तर गाडी अंगाव घालीन. आपण लय उलटे माणसं आहेत महाराज. कारण देवाची सेवा करतो पण चॅलेंज देऊन करतो. तर एवढे दानशूर माणसं आहेत पण देवाला अगोदर काहीतरी मागतात. पण 7 दिवस आपण सेवा केली आणि 7 दिवसाचा मोबदला म्हणून भगवंताला काहीतरी मागायचंय. पण मला एक तुम्हाला सांगायचं, देवाकडे गेल्याच्या नंतर देवाला मागायचं का देवाला मागायचं तुमच्या हातात आहे. लक्षात आलं का? तुम्ही सगळे शहर मधले तर तुमच्या लवकर लक्षात येणार आहे. बरोबर आहे का नाही? कारण नवऱ्यानं जर आपल्याला वांग्याची भाजी सांगितली तर आपण बैंगणाची कधीच करायची होच का? तरी बी होच म्हणायली. आता कसं करायचं? आता माणसं माग बसले हो, गडी माणसं पुढं पाहिजे होते. मन बर कूलर फिरू तिकडं. मग काय ताण नाही. मग काय ताण नाही. आता ऐका, कारण आपल्याला काय मागावं याचं ज्ञान नाही. मग आपल्याला संताला विचारावं लागेल. ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान नाही ती गोष्ट कोणाला तरी विचारली पाहिजे. आता आमचे नवनाथ दादा एवढा सुंदर मृदंग वाजवतात, पण एखादा मुखडा त्यांनी युट्यूबला ऐकला आणि वाजवण्याचा प्रयत्न केला पण जमला नाही. मग आता यांचे गुरु कोण? भरतांनाला फोन करा ना, अण्णा हा मुखडा कसा वाजवायचा मला याचं ज्ञान. मी युट्यूबला ऐकलंय पण कसा वाजवा समजणं झालाय. मग अण्णा म्हणतील उद्या मी शेलूला येणार आहे, तिथं तू ये. आणि आल्याच्या नंतर अण्णानं समजून सांगितलं हा असा वाजवायचा. मग त्यावेळेस नवनाथ महाराज काय म्हणतील, एवढा सोपा होता पण मला काय मेळ बसणं गेला, तुम्ही समजून सांगितलं म्हणून जमला. बरोबर आहे का नाही? का? कारण वाजवता येत होतं पण कसं वाजवा याचं ज्ञान नव्हतं. गुरु कोण शिकले म्हणून जमलं. बघा आता एखाद्या अभंगाचा अर्थ मला नाही समजल्याच्या नंतर मी मनानं रटा लावू नये. मी माझ्या गुरुवर्य स्वामी मनीषानंद मुरुजी महाराजाकडे जावं आणि स्वामीजीला विचारून त्याचं ज्ञान घ्यावं आणि नंतर कीर्तनाला उभा राहावं. कारण समोर बसणारे सर्वच लोक येडी नसतात. बरोबर आहे का नाही? एखाद्यानं नवीन मोबाईल घेतला, कोणता घ्यायचा सांगा तुमच्याच मनावर. मग कीर्तनामध्ये तरी घेऊ द्या ना. असं तर नाही होतं आपल्याला घेणं. कोणता घ्यायचा? तुला माहिती आहे फोनची खर्च सांग. तुला नाही माहिती? तुम्हाला माहिती कोणता घ्यायचा? तुम्हाला नाही होय. फोन कोणता घ्यायचा सांगा ना. कोणता घ्यायचा? मीच पैसे देतो, तुम्ही सांगा, फक्त नाव सांगा, पैसे मीच देतो. कोणता घ्यायचा? आयफोन घ्यायचा. आता समजा आयफोन घेतला, आयफोन घेतल्याच्या नंतर आयफोन मधलं सगळ्यालाच कळत नाही. मग ज्याला कळतंय आपल्याला 5-5 मिनिटाला त्याच्याकडे जावं लागते. हे काय व्हालंय बघ बरं, हे काय व्हालंय बघ बरं. माहिती होती का आपल्याला? नाही. आपल्याला मेळच लागत नाही. कसं येईन काय याचा मेळ लागत नाही. आमच्या गावात एका म्हाताऱ्यानं मोबाईल घेतला, हौसानं पोरग नोकरीला लागलं आणि नोकरी लागल्याच्या नंतर म्हणला बाबा आता तुम्हाला मी भिंगाचा मोबाईल घेऊन देतो. कशाचा? भिंगाचा म्हणजे काचाचा फोन घेऊन देतो. म्हातारा म्हणलं मला काही कळत नाही, पण म्हणले सगळे फोन वापरायले तर तुम्हाला जर मला कधी पाहावं वाटलं तर याच्यावर कोणता कॉल करायचा? व्हिडिओ कॉल करायचा. व्हिडिओ कॉल करायचा आणि मला पाहायचं. आता मोबाईल घेऊन द्याला आणि मोबाईल घेऊन द्याल्याच्या नंतर बाबा म्हणले बघा महाराज, अहो पोरग शिकलं म्हणून माझी प्रगती झाली. म्हातारपणात पोरानं मला मोठा फोन घेऊन द्याला. पण ऐका ना, तुमच्या फोनला जसं लॉक आहे तसं माझ्या फोनला बी टाकून द्या. मी म्हणलं बाबा तुमच्या फोनला काय करायचं लॉक असत्यात? म्हणला काही गोष्टी. मी म्हणलं असू देवा तुमच्या गोष्टी, आपल्याला काय माहिती. म्हणलं हां. ते म्हणलं लॉक टाकून द्या. मग मी म्हणलं कोणतं लॉक टाकून देऊ सांगा? ते म्हणलं तुमच्यासारखं टाकून द्या. आता माझ्या फोनला पाहिलं आणि रामकृष्ण हरी म्हणलं की लॉक उघडतंय. म्हणलं असंच मी काहीतरी म्हणलं की लॉक उघड पाहिजे. असं म्हणल्याच्या नंतर महाराज त्यांना ते मोबाईल घेतला
आणि मोबाईल घेतल्याच्या नंतर मी लॉक लावू लागलो आणि नेमकं लॉक लावणार तेवढ्यात कुत्रं भुकलं निघून गेलं. आता काय करावं? कुत्र्याच्या मागं म्या पळाव का त्यानं पळाव? म्या म्हणलं बाबा आता हे फोन कुत्रं सापडा ते भुकलं की उघडतंय. आता कुत्रं कधी सापडायचं, कधी भुकायचं, कधी लॉक उघडायचं हे झालं कशामुळं? ज्ञान नव्हतं म्हणून. आपल्याला गोष्टीचं ज्ञान नाही, मग आपल्याला तर देवाला मागायचंय, पण काय मागायचं याचं ज्ञान नाही. आता खरंच सांगा माता मौल्या हो, रोज तुम्ही देवाची भक्ती करता, रोज देवाची सेवा करता, पण निस्वार्थपणाने करता का देवाला काहीतरी मागून करता? निस्वार्थपणा आहे का? नाही ना. आपल्याला अगोदर देवाला काहीतरी मागावं लागतं आणि तर देवाची आपण पूजा करतो. तर आपण असं येड्या गाबाळ्यावानी पूजा करत नाहीत. आपल्या भक्तीमध्ये आणि साधू संतांच्या भक्तीमध्ये लय फरक आहे बघा. आपली भक्ती कशी आहे आणि साधू संतांची भक्ती. नवनाथ दादा, साधू संतांची भक्तीचा जर विचार केला तर महाराज म्हणतात, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. कारण देह गेला तरी चालल, पण देवाची सेवा करायची सोडायची नाही. आणि आपली भक्ती कशी आहे माहितीये का? आपली भक्ती घरामध्ये देवपूजा चालू असती आणि नेमकंच गणपतीला आंघोळ घालायला चालू, देवपूजा चालू, आणि जशी माता माऊलीची देवपूजा चालू झाली, दारात आवाज आला, केसा बरे भांडे, लगेच बाई देवाला घेऊनच बाहेर, देवा सगट बाहेर, आणि लगेच देव हातात गणपती. आणि त्या माणसाला म्हणती, मामाव काय तुमच्याकडे? ते म्हणते चहाचं भगुन, पापुडे तळायचं भगुन, पुन्हा कोणते भगुन घ्यायचे? कशावरती? केसावर भांडे. आता विकायला आलाय, पण हिची काय चालू होती? देवपूजा. पण खरं सांगा, देवपूजा चालू असताना तरी सुद्धा आपल्याला बाहेरचा आवाज आला की आपण बाहेर येत होतं. साधू संतांची सेवा चालू असताना त्यांचा जीव गेला तरी चालल, पण महाराज म्हणतात संतांची सेवा कधी संपणार नाही. तसं महाराज आपण सुद्धा जर संतांसारखी सेवा केली तर आपल्याला देवाला काय मागावं याचं ज्ञान आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला कारण देवाला मागायचंय का देवाला मागायचं हे तुमच्या हातात आहे बघा. एका माता माऊलीला 3 मुलं होती. 3 मुलं होते आणि 3 मुलं असताना माई काम करत होती. काम करत असताना पहिलं लेकरू रडायला लागलं. आता लक्ष देऊ नाही का काय मागायचं? लेकरू रडायला लागलं. आईनं काम सोडून लेकराजवळ आली आणि लेकराजवळ आल्याच्या नंतर लेकराला काय खेळायला दिली? भावली खेळायला दिली. जसं पोरानं भावली घेतली आणि पोरग भावली खेळण्यामध्ये दंग झालं, पण त्याचं बघून दुसरं रडायला लागलं. माय आली आणि त्याला गाडी खेळायला दिली. लेकरू शांत झालं, पण तिसरं एवढं इबलीस होतं. भावली दिली, गाडी दिली, तरी सुद्धा ते रडायचं थांबलं नाही. तरी सुद्धा रडायचं थांबलं नाही. आईनं विचारलं, बाळा तुला भूक लागली का? तो म्हणला नाही. तुला काही खेळायला देऊ का? म्हणला नाही. ते म्हणले तुला फेफशी देऊ का? म्हणला नाही. गारीगार देऊ का? नाही. चपटी नाही, चपटी लहान होतं पोरग. तुला नेमकं देऊ काय? असं म्हणल्याच्या नंतर ते म्हणला काहीच नाही पाहिजे. माईनं सर्व काम सोडलं आणि त्याला मांडीव घेऊन बसली. जिंकलं कोणतं? भावलीवालं का गाडीवालं का माईलाच घेतलेलं? कोणतं जिंकलं? माईला घेतलेलं. कारण त्या पोराच्या ध्यानात होतं. आपण गाडी घेतली तर आज न उद्या फुटणारे, भावली घेतली तर आज न उद्या मोडणारे, पण एकदा आईचं प्रेम भेटलं तर अशा भावल्यान गाड्या आपण किती सुद्धा घेऊ शकतो. तसं भगवंताच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर देवाला मागण्यापेक्षा देवालाच मागून घ्या. आपल्याला कधीच काही कमी पडणार नाही. विठाला कारण महाराज भगवंताची सेवा करत असताना निस्वार्थपणाने सेवा करावं, पण आपली निस्वार्थ सेवा नाही हो. आपल्या सेवेमध्ये साधू संतांच्या सेवेमध्ये खूप फरक आहे. आमचे माऊली महाराज सुंदर अशी भागवत कथा आपल्याला सांगतात. पण खरं सांगा, पहिल्या दिवशी माऊली महाराजाला भागवत कथा ऐकल्याच्या नंतर काय फळ भेटतं हे तुम्हाला सांगावं लागतं. त्यावेळेस तुम्हाला ऐकायला बरं वाटतं. त्यांनी जर ते फळ सांगितलं नाही तर लगेच आपल्या गावातल्या बाया काय म्हणत्यान, बसा ना जमत नसते भाऊ आपल्या कीर्तनात उठायला. विठाला तर पहिल्या दिवशी सांगितलं नाही तर गावातल्या बाया काय म्हणतात, माय महाराजाला एवढं जमत नाही. आणि महाराजांना सांगितलं, हा ही कथा ऐकल्याच्या नंतर तुमच्या घरामध्ये पैसा राहील, तुमचा नवरा तुमच्या हातात राहील. असं जर म्हणलं, आता समजा तुम्हाला सांगितलं ज्याची बायको ऐकत नाही त्याची बायको तुमचं ऐकल, असं जर सांगितलं तर माणसं सुद्धा कथाला येतील का नाही?
तुम्हाला सांगायचा मंत्र बायको ऐकायचा. आता 2-4 जण दिसायले बायकावाले. तुम्ही पण प्रॅक्टिस करून घ्या आता. मोठा आनंद व्हालाय तुम्हाला. पुढच्या वर्षी भेटवा का मला. 7 किलो वजन बघता बघता कमी झालंय भाऊ. मला लय बरं वाटत होतं. माया पुढं असे 2-3 जण तरी असते. बायको दिसली असं वाटतं दगड घेऊन फेकून हाना. लय वैतागलेले आहेत महाराज. यायला मिळत नाही वाटतं कशाचं अजून. पण तरी पण ताण घेत नाही ते. लय अवघड आहे महाराज. सोपं नाही ते. लयच अवघड आहे. सांगू का बायको ऐकण्याचा मंत्र सांगायचा. दाजी सांगू का. बरं आहे का. वरचे भोंगे बंद कराय. फुकट कोणाला बी नाही. म्हणजे इथल्यालाच ऐकू गेलं नका करू वैरी म्हणायला. म्हणजे सगळ्यालाच लाभ भेटावा. इकडे बघा वाट्यावरले बायको ऐकण्याचा मंत्र. येणे करी बाबा नीट लक्ष द्या. चोपदार मामा आहे ना. नाही तरी पण ताण घेऊ नका. प्रॅक्टिस करून ठेवा. अभ्यास करून घ्या. बरं आता दुःख तर व्हायलंय पण करू काहीतरी करतो मी ताण घेत. तुम्ही ताण घेऊ नका. मी आहे ना. आता मी माझी एकदा तुमच्या गावात एंट्री झाली. आता बराबर तुम्हाला ठेप्या नाही. 3 म्हाताऱ्यात लग्न लावली त्या वर्षात मी. पोरायचे तर लावीन म्हणून काय गॅरंटी नाही. मस्त म्हातारीच मेलीन. भाकर खाल्लं कोण नाही. जेवणच द्यायला कोण नाही. गेलो एका गावाला आणली म्हातारी. मस्त सुखानं संसार करायले. तर फक्त विचारू नका कुठले येतं. फक्त कीर्तनातले येते. बायको ऐकण्याचा मंत्र बरं काय. असं शब्दसुद्धा आपल्याला खाली पडत नाही बाबा. असे शब्दसुद्धा असं ऐकती. आता मला अनुभव आला नवनाथ महाराज. आपण एक म्हणलं की ती बराबरच ऐकणार. शब्द म्हणजे शब्द खाली पडू देणार नाही. फक्त लक्ष देऊ नाही का. असं एकदम फ्रेश बसा. मामा काका फ्रेश बसा तुम्ही. म्हणजे कसं आहे पुन्हा म्हणताना महाराज आणला काहीच कामाचा नाही. लक्ष देऊ नाही का बरं का. मागचे बायको ऐकायचा मंत्र असं शब्द बी मोडीत नाही. असं मस्त सकाळी 6 वाजता उठायचं ब्रह्ममुहूर्तावा का लवकर उठायचं जरा. बरं 4 वाजता सकाळी ब्रह्ममुहूर्ता उठायचं. आणि सकाळी लवकर उठलं की आपलं स्नान करायचं. देवतांब्या घ्यायचा. हातात अक्षिदा घ्यायचा. नीट लक्ष द्या बाबा गिरी मामा. पुन्हा म्हणतात इकडे सांगा बरं काय. पुन्हा लक्ष द्यायला नाही म्हणतात. असं देवघरापुढं बसायचं. देवाकडे एकदा बघायचं. देवतांब्यावर असा हात ठेवायचा. शूटिंगवाले तुम्ही बी लक्ष द्या बरं का. असा देवतांब्यावर हात ठेवायचा. आणि देवतांब्यावर हात ठेवून सगळ्यांनी एक मंत्र म्हणायचा. मागचे म्हणताना मंत्र मागं शब्द बी मुडीत नाही बघा. अशी लक्ष द्या. तुम्ही तर शूटिंगच काढायला लागले. पाठच करायचा का काय. अवघड झाला आता तर. बरं आहे का. असा तांब्यावर हात ठेवायचा आणि असा मंत्र म्हणायचा. देवाकडे एकदा बघायचं. अरे बायको ऐकत असती भाई. मलाच मेळ लागणार. बायको ऐकत असती. एवढं बारीक लगे काय ऐकायचं वा. यायना ऐकल्या वरची देव खाली येते ना. अहो देवाला कधी कधी वाटतंय कुठं तरी पळून जा. त्यानं तर टकोरेला त्याला गॅरंटी जमतच नसते. तुला वाटलं होतं काहीतरी सांगन. विठाला ऐकायचं कामच नाही बघा. हे आपलं कसं आहे माहितीये का. आपण अशाच गोष्टीच्या नादी लागलो. आम्ही काही सांगितलं की लोक बराबर त्याच्यानं. पण एक सांगू का. महाराजाचं काही ऐकण्यापेक्षा तुम्ही फक्त गाथा आणि ज्ञानेश्वरीवरती विश्वास ठेवा. भागवत ग्रंथावरती विश्वास ठेवा. तुम्हाला कोणाच्याच पाया पडायची गरज नाही. कोणाच्याच पाया पडायची गरज नाही महाराज. अहो साक्षात भागवत ग्रंथ म्हणजे श्रीकृष्ण आहे. त्या ग्रंथावरती विश्वास ठेवल्याच्या नंतर तुम्हाला दुसरीकडे काय जायची गरज आहे. आमच्या गावाकडे एकदा भागवत कथा चालू होती. आणि आमच्या घरचं मंडळी बायकोल मंडळीच म्हणतात ना. आमच्या घरचं येडपट गेलं बघा भागवताला. मी काही म्हणत असतो फक्त एवढं कट करून टाका. तिनं कीर्तन ऐकलं तर मग अवघड वाच. हो ना. पावसाळ्यात कोणी नसते बघा मला. त्याच्यामुळं गेली भागवत कथा ऐकायला. आणि भागवत कथा ऐकायला गेल्याच्या नंतर तिनं भागवतात ऐकलं. महाराजांना सांगितलं चौकटीमध्ये दिवा लावला की घरामध्ये धनाची प्राप्ती होते. लक्ष्मी नांदती. घरात पैसा येतो. हे तिनं भागवतात ऐकलं. आणि जशी घरी आली चौकटीत दिवा लावला. चौकटीत दिवा लावला. मी कीर्तनावरून वापस गेलो. गेल्याच्या नंतर मी म्हणलं बाप्पा तेल काय स्वस्त झालं का काय. अजून आमचा नांदा दीप जाळायला लागलाय. मी दार वाजवलं. आणि दार उघडायच्या नंतर मी म्हणलं हे काय. म्हणली काय. मी म्हणलं दिवा दिसेना का काय म्हणली. मी म्हणलं दिसायला लागलाय पण रात्री 2 वाजले ना अजून दिवा चालू आहे. म्हणली इजूत द्यायला नाही. मी म्हणलं काहून इजू द्यायला नाही. ती म्हणली तुम्हाला काय
संसाराचा गाडा दोघांना वाढावा लागते, एकट्यानं संसार धकत नाही. मी म्हणलं आता तू कोणता गाडा वाढणार आहे बापा? ते म्हणले तुम्हाला लोक देऊन देऊन किती देतात? 11,000, 15,000, 11,000, 15,000, याच्या कमी काही देत नाही. तर असं म्हणल्याच्या नंतर मी म्हणलं पण तेवढी बी आपल्या पोटा पाण्यासाठी बरे येत. ती म्हणली नाही नाही दोघांना संसार करावं. म्हणलं काय करणार आहे? म्हणे चौकटीत दिवा लावला की महाराजांना सांगितलं धनाची प्राप्ती होते, लक्ष्मी नांदती. 2 महिन्यापासून दिवा लावायली मावशी ती, 2 महिन्यापासून. आजी पैसा आला का नाही मला माहित नाही, आमचं कवाड चट जळालं. हो कवाड जळून गेला आमचं. मी तिला येता येता म्हणलं आता कवाडात नको लावू, खिडकीत लाव, खिडकी बी जळू दी. मग आता नशीब पत्राचं घर आहे, नाही तर माळवं दासला असतं तर चट भुगा झाला असता. मी हे माझ्यावर घेऊन सांगितलंय. आपल्या इथं सुद्धा सगळ्याच्या घरी असे दिवे लागायले चौकटीत, लागत आहेत का नाही? कारण महिला मंडळ तुमचं एवढं अवघड काम आहे बघा. तुमच्यासारखी देवाची भक्ती जगात कोणीच करत नाही. भागवताला गर्दी कोणाची? तुमची. कीर्तनाला गर्दी कोणाची? तुमची. देवाच्या मंदिरामध्ये जास्त गर्दी कोणाची? तुमची. आणि जास्त देव त्रास कोणाला देते? तुम्हालाच. खरं आहे का नाही? काही बी बघा, घरात कोणी आजारी पडलं सकवण बघितलं कोणाला निघत आहे? तुम्हाला. आणि तुमचे दुखणे बी लय विचित्र. काल माझी आजी झाडाखाली बसली आणि एकटक बघू लागली. मी म्हणलं आजी काय झालं बाई, तुला काय दुखायलंय का? उभं वारं सुटलंय म्हणजे मला. आता हे उभं वारं कसं असते मला मिळ लागलं. वाटूळ बघितली, चक्रीवादळ बघितलं, पण हे उभं वारं कसं असते मला अजून मिळ लागलं नाही. तुमच्याकडे सुटत का नाही उभं वारं? अहो 70च्या पुढं उभं वारं सुटत असते. आणि पुन्हा ज्या कुचरवाटावर बसलेले असतात का त्याचे दुखणं, धरणी माय जागा देणं, उचलू उचलू फेकायले. हे खेड्यातला शब्द आहे. तुम्ही विचारा तुमच्या सासूला यायला. आपण फक्त म्हणावं का हो एका जागेवर बसत नाही, काय सांगावं, धरणी माय जागा देणं आणि घर उचलू उचलू फेकायले. हे कसं फेकीत येईन कसं नाही. डॉक्टरकडे गेलं एक जण आणि म्हातारीला विचारलं काय झालं आजी? आजी म्हणली धरणी माय जागा देणं आणि घर उचलू उचलू फेकायले. डॉक्टर कोमातच गेला. म्हणला अजून माझ्या PhD मध्ये असं रोग आला नाही. मी कोरोनाचे पेशंट नीट केले पण उचलू उचलू फेकणारे नाही, आपल्याला जमलत नाही. अहो असे बरेच रोग येतात, असे दुखणे येतं. आता बघा तुमचं वय किती बाबा? 60 वर्ष. तुम्हाला एखादी आसरा लागली, मसुबा, मुंज्या, व्यताळ, कुठला देव नाही 60 वर्षात बाबा तुम्हाला? चोपदार मामा तुम्हाला? काका आसरा बी नाही, गावाकडच्या नाही, कुठल्यात नाही तुम्हाला? सर आसरा लागले काय दाजी? आसरा तुम्हाला लागले खरं सांगायचं नाही ना? हां बदलले बाबा. नाही गिरी मामा तुम्हाला? तुम्हाला? शिष्टी मॉल दादा तुम्हाला? मुंज्या आसरा कोणत्यात नाही? आता माझ्या पुढे बसणारे एखादा तरी मावशीनं उठावून मला अजून कुठली देवी लागली नाही. तुम्ही मंठ्याला जा, किती देवधर्म करा तरी सुद्धा देवी तुम्हाला. घरात काही झालं, किती दवाखान्या करा, बरं नाही वाटलं की आपण फक्त शेजारणी पशी बसाव. काय माय सगळ्याचा दवाखाना केला, जाधवाचा केला, गायकवाडचा केला, कुलकर्णीचा केला, पण गुणमाती आला. परभणीला खटिंगकड गेले पण नाही. मग ती म्हणती होय ग सकवण तरी बघ, देवा धर्माचं काय असलं तर ती म्हणती हो माय मला पण तेच वाटायले. मग आता सकवण बघायचं लय नंबर 1 काम. आरसा घ्यायचा, 1 रुपया घ्यायचा. इथं आहे का नाही एखादी म्हातारी? आहे ना? वा पूजा करजा बरं त्या आजीची. इकडं गुण येत नसला तर आमच्या गावात या, आमची आजीच बघती. असा रुपया घ्यायचा, हळदी कुकू द्यायचं. जिचं दुखायलंय तिला सांगता येत नाही, तिच्या संग एक मैत्रीण येते. बघा बरं हिचं, मी तर म्हणले दवाखान्यात नका पैसे घालू, पण शेवट तुमच्याकडं आणलं. मग चालू होते बघा. बोरवरच्या आसरा आहेत का? बोरवरच्या बोरवरच्या असल्या तर रुपया चिटकतो, नाही तर रुपया हुटकतो. ते म्हणते बोरवरच्या नाहीत. इरीवरच्या आहेत का? इरीवरच्या इरीवरच्या असलं तर चिटकतो, नाही तर रुपया हुटकतो. ती म्हणते माझी सौंदडी खालच्या बघा बरं, सौंदडी खालच्या असल्या तर रुपया चिटकतो, नाही तर इरीवरच्या. ती म्हणली इरीला पाणीच नाही, मग इरीवरच्या लागत नाहीत. मग हौसा काय येते? ती म्हणते होय ग त्या माहेरच्या तर नसत्या ना असं म्हणणं रुपया चिटकणं संगच. माहेरच्या म्हणलं की रुपया चिटकतो
राईट, मी खोटं बोलतच नाही. उद्या फक्त कोणी म्हणून नाही माऊली महाराजाच्या कीर्तनला कुत्रे नव्हतं बघा. या या सरका पुढे या. कुत्र्याला कळायला कीर्तन ऐकायचं पण कुत्र्याला कळणं त्याला आपण काय करावं. विठ्ठला विठ्ठला एवढा खर्च करून कुत्र्याला नाही कळायला काय उपयोग आहे. वा कुत्र भाग्यवान, उद्या सत्कार करा त्याचा. एवढं सुंदर महाराज. आता ऐका, एवढं आपल्याला कळत, एवढं कळून महाराज एवढं सोपं सोपं करून सांगितलं तरी सुद्धा आपण देवाला त्रास देत होतं. आता टमटम भरलं, कुठं निघलं सवासणी घालायला. कुठं माहेराला. किती घालायचे पोरावं सवासणी तुमच्यात म्हणावं, किती घालायच्या? काही चिकटीत रे, जरा 7 तरी म्हणा ना. किती घालायच्या? 7 घालायच्या ना. तुम्हाला नसते बरं का जेवायला. तुम्हाला कोणालाच नाही त्याला. सवासणीचा एक कार भरलाय चांगला बघा. एवढी सुंदर शेवाई द्यायची. जर जिला सवाशीन ठेवायचे ती घरी नसली, चौकटीला कुकू लावायचं. चौकटीला कुकू दिसलं आणि घरी मावशी आली की मावशीन समजा आपल्याला कोणतरी सवाशीन ठुले. आणि आखाडाच्या महिन्यात एका एका माता माऊलीला 4-4, 5-5 घरी सवासणी असतात. आणि मग एकदाच जेवत असते माणूस, दोनदा नाही. मग सवाशीन लई इमानदार देवी. एका घरी जाणार, जेवण करून येणार, दुसऱ्या घरची येणार, चल माय जेवायला, चल जेवायला म्हणलं की ती म्हणते माय मी आत्ताच जेवले, चल बाय कुकू घेऊन ये. मी सगळं तुमच्यातलं सांगणार. कुकू घेऊन ये. मग ही सवाशीन जाणार कुकू घ्यायला, पण ही रिकाम्या हाताने जाणार नाही, डबा घेऊन जाणार. ही डबा घेऊन जाणार. कुकू लावणार. येताना काही जे पुरणपोळी असन, स्वयंपाक असन ते घेऊन येणार. घरी आल्याच्या नंतर नवरा शेतातून आला, वाढ जेवायला म्हणला की ती डबा खोलणार आणि वाढणार. ते म्हणते वा आज काही सण आहे का, खात जा मुकाट्यानं. ते म्हणला पुरणपोळी जे दिलं ते खाल्लं पाहिजे. नवरा बिचारा गरीब होता, त्यानं खाल्लं. पण ही जशी वापस आली, जिनं सकवण पाहिलं तिच्याकडे गेली, म्हणली अहो एवढा देव धर्म केला, सवासणी घातल्या तरी सुद्धा गुण आला नाही. ती म्हणली बाई सवाशीन सगळ्या जेवल्या होत्या का? नाही म्हणली. 2घी जणींना डबा नेलता. मग सवाशीन जेवलीच नाही. मसुबानं डबा खाल्ला तो. जेवण कोणाला होतं? सवासणीला. जेवलं कोण? मसुबा. कसा देव पावन सांगा बरं. अशा देव पावल का? तुम्हाला एक सांगू का, अहो जगाच्या पाठीवरती असा कुठलाच देव नाही की तो आपल्या भक्ताला त्रास देतो. कुठलाच नाही. खरं सांगा, जन्मदात्या मुलाला कोणी त्रास देईल का? समजा तुम्ही एखाद्या लेकराला जन्म द्याला, त्याला त्रास होईल असं तुम्ही वागताल का? नाही ना. मग महाराज साधू संत ज्या देवाला मायबाप म्हणतात तो भगवंत आपल्याला त्रास देईल का? अहो देवाला तुम्हाला मागावं लागतं, पण आमच्या भगवंताला मागण्याची गरज नाही, कारण त्याला सर्व कळतं. न सांगता तुम्हाला कारण त्याला परिहार द्यायची गरज नाही, त्याला सर्व समजतं. 2 महिन्याचं लेकरू आहे, त्या लेकराला बोलता येत नाही, पण त्या लेकराला भूक लागली का, तहान लागली का, त्याचं पोट दुखतं हे त्याच्या जन्मदात्या माईला समजतं का? कारण त्याची ती आई आहे. तसा आपला हा भगवंत मायबाप आहे. त्या भगवंताला काही सांगायची गरज नाही, पण आपल्याला महाराज सारखं आपण देवाकडे जाणार. देवा मला हे पाहिजे, देवा मला ते पाहिजे. पण महाराज जगद्गुरु तुकोबरायाच्या जर जीवनाचा विचार केला तर आज जगद्गुरु तुकोबराया देवाच्या समोर आहेत, आणि देवाच्या समोर उभा राहून चेहरा उतरलेला पाहून जगाचा मालक तुकोबरायाला म्हणतो, तुकोबराया अहो आज तुमच्या मनामध्ये काहीतरी आहे, तुम्हाला काही पाहिजे का? त्यावेळेस तुकोबरायानं आठवण करून देवा, देवा अरे तुला माहिती नाही आमच्या वडिलाची परंपरा काय आहे, काही मागणे हे आमानुचित. आमच्या वडिलाची रीत रे देवा, तुझ्याकडे काही मागायचं नाही, तुझ्याकडे काही मागायचं नाही. पण भगवंतानं सांगितलं तुकोबराया तुमची जरी इच्छा नसेल काही मागायची, पण माझी इच्छा मात्र तुम्हाला देण्याची
आहे, तुम्हाला देण्याची आहे, बोला काय पाहिजे. तुकोबारायनं सांगाव, देवा तू सारखं म्हणतो ना काहीतरी द्यायचं, मग तुला जर द्यायचंच असेल तर मला एक वचन दे बघ, मला एक वचन दे. आणि माझ्या मनामध्ये एकच आशा आहे की मी ज्या ज्या वेळेस जन्म घेईल त्या त्या वेळेस तुझाच दास म्हणून जन्म घेईल. अभंगाचं प्रथम चरण. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा माझ्या मनामध्ये एकच आशा आहे की ज्या ज्या वेळेस मी जन्म घेईल ना त्या त्या वेळेस तुझाच दास म्हणून जन्म घेईल. काय असतं माहितीये का, अहो एक तर भगवंताची सेवा, दुसरं म्हणजे आपल्या देशाची सेवा. जी भगवंताची सेवा आहे ना, ज्या सेवेमध्ये जे पुण्य आहे ना तीच सेवा, जर देशाची सेवा केली तर तेच पुण्य भेटतं बघा आपल्याला. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना एक तर देश सेवा करावं, नाही तर भगवंताची सेवा करावी. दोन्ही सेवा एकच आहे, दोन्ही सेवा सुद्धा एकच आहेत. आपल्या विषय भारत माता विषय प्रेम असावं, नाही तर आपल्या विषय पांडुरंगाविषयी प्रेम असावं. पण आपलं कसं आहे माहितीये का, धडा आपण इकडेही प्रेम करत नाहीत आणि इकडेही फक्त आपल्या डोक्यामध्ये एकच आहे, जाऊ द्या कोणाहून काय करायचं, आपण भलं ना आपलं काम भलं, असं गाफील राहू नका. दिवस डोळ्यासमोर येतं, जर असं गाफील राहताल तर आपलं भलं ना आपण भलं म्हणल्याच्या शब्दाचं पुढं एक दिवस असा येईल की त्यांचंच भलं बघावं लागन आणि आपल्याला ऐकावं लागन. म्हणून सावध राहा. विठाला विठाला म्हणून विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा. देवाची सेवा करणार, एखाद्याने सांगाव महाराज अहो देवाचं भजन करत नाही, अजिबात देवाची भजन मंदिरामध्ये जायला मला आवडत नाही, पण माझ्या देशाविषयी कोणी जर वाईट शब्द बोलला ना त्याची कॉलर धरायला सुद्धा मागं पुढं बघत नाही. खरा देशभक्त त्याला म्हणाव, खरा देशभक्त त्याला म्हणाव. अहो आपण क्रिकेट खेळतो, क्रिकेट बघणारे माणसं आहेत आपण. अहो एखाद्या वेळेस आपली भारत मॅच हारली तर तुम्हाला दुःख वाटतं, पण एक सांगू का, भारत मॅच हारल्याच्या नंतर तुम्हाला दुःख वाटतं ना, पण एखाद्या वेळेस जर भारत माताविषयी जर कोणी वाईट बोललं ना त्यावेळेस तुमचे रक्त लाल व्हायला पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला राग व्हायला यायला पाहिजे. हार जीत ही माणसाची होत असते, पण आपल्या भारत माताविषयी कोणी वाईट बोललं की आपल्याला त्याचा राग यावा, पण आपल्याला तसं होत नाही. आपलं एवढं आहे बघा, आपण 4-2 जर गप्पा मारत असलो, गप्पा मारणार आता माता मावल्या 2-2 तास गप्पा मारणार, 2-2 तास गप्पा मारणार, पण कामाच्या गप्पा नाही. 2-2 तास गप्पा मारणार. शेवटचं वाक्य ठरलेलं आहे तुमचं, एक शेवटचं वाक्य ठरलेलं आहे. उठायच्या टायमाला एक वाक्य म्हणतात, चल माय कोणाहून काय करायचं, जिचं कर्म तिच्या संग. मग 2 तास केलं काय माहित वा,
जी करीन ती भरीन ना. मग 2 तास केलं काय? तेवढ्या टायमात हरिपाठ घेतला असता जमत नव्हता का? महाराज म्हणतात अनंत वाचाळ त्या कैसे गोपाळ पावे हरी. अहो ज्ञानोबराय सांगतात सुंदर असा हरिपाठ घ्यावा, पण आपण बिगर कामाचा. आणि लोक बिना कामाचाच लय ताण करून घेतात. आता आमचे नवनाथ महाराज मृदंग वाजवतात, एवढा सुंदर मृदंग वाजवतात. आता ते मृदंग वाजवतात, पुढच्याला काही तराशे का? नाही. ते मृदंग वाजवणार, घाम त्याला येणार, तरी पुढचे. तुला काही ताणत नाही ना, तू काऊन का नाही उगच? आपल्याकडे झोका पंचमी आहे का नाही? झोका पंचमीला पंचमीचे 5 झोके खेळतात ना तुम्ही, पंचमीचे 5 झोके. आता जी माता माऊली झोक्यावर बसणारे, जी झोका घेणारे, जी झोक्यावर झोका चढवणारे, तरास तिला आहे का नाही? पण तिची मैत्रीण लई तरास घेते. ज्या बाजूला झोका जाईल त्या बाजूला उई उई. अगं तुला काही ताणत नाही ना. आणि ज्या गोष्टीचा ताण नाही ती गोष्ट आपण घ्यावा का? तुम्ही व्हॉलीबॉल बघतात का टीव्ही मध्ये? व्हॉलीबॉल ते टीव्ही मध्ये खेळत आहेत, किंवा असं खो खो कबड्डी शाळामध्ये खेळ चालू असला, ते शिक्षक असा बाजूला थांबलेला असते बघा. पोरं पळत आहेत पण शिक्षक जागेवर तू गप ना, तुला काही ताण आहे का? बिगर कामाचा ते पोरग लई टकुऱ्याला हाणू हाणू हसायले वा. मोकळ्या मनाचं पोरग आहे, तुला अटॅकच येऊ शकत नाही, मरुस तर बी येऊ शकत नाही. असं हसलं पाहिजे, नाही तर लईच अवघड येऊ. काल कीर्तनात एक जण हसू लागलं, तोंड तर उघडीनं, फक्त असं करायला. मी म्हणलं हे असं काय? गावातले म्हणले ते तसंच हसत येत. म्हणलं मरण नीट बघा त्याला, अवघड आहे. हसलं तर मोकळं हसाव माणसानं. विठाला विठाला कारण महाराज मी आपल्या धर्माविषयी एवढं प्रेम असावं, आपल्या धर्माचा अपमान आपल्याकडून कधी झाला नाही पाहिजे. खरं सांगा, संक्रांतीचं वाण म्हणजे सवासणीचं लक्षण आहे का नाही? कारण संक्रांतीचा सण हे कोणाचं आहे? सुवासणीचा, बरोबर आहे का नाही? सुरुवातीला म्हाताऱ्या बायाला विचारा, आजीला विचारा, वाण कशाचं देत होत्या? त्याला कशाचं वाण म्हणतात? कुंतीचं वाण. कोणाचं वाण? कुंतीचं. कारण एका सवासणीनं दुसऱ्या सवासणीला दिलं की आपल्या पतीचं आयुष्य वाढतं. पण आता वाणात बी बदल आलाय. तुम्हाला कोणी सांगितलं कोण वाटायची? आलेत का नाही कोण? लयच गुरुजी विचित्र झाल्यावर लग्न झाल्यापासून मी भाव चढून गेलो. काय वाण येईल आणि काय नाही मिळत लागणं बघा. आता गेल्या सक्रातीला सक्रात जोडवे वालती म्हणून कसं कुंकुन निघत येईन कसं नाही यायला शोध लागतंय देव जाणीवा. मी सहज आमच्या सासरवाडीकडे कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर आमच्या सासूबाई म्हणल्या महाराज घरी कवा जाणार आहेत? मी म्हणलं आजच जाणार आहे. हे धारा 5000. मी म्हणलं कशाला? आमच्या पोरीला जोडवे घ्या. मी म्हणलं पण कशामुळं? सक्रातीला वाण निघलंय, पोरीला जोडवे घ्यायचे. मी म्हणलं तुम्हाला कोणी सांगितलं? मी मावस आत्या राहते म्हणली परभणीला, तिनं मला सांगितलं. मी परभणीला गेलो आणि परभणीला गेल्याच्या नंतर म्हणलं आत्या हे 5000च्या जोडव्याचं काय मिळे? ती म्हणली मी मावशी राहती जिंतूरला, तिने मला सांगितलं. मी जिंतूरला गेलो. मी म्हणलं मावशी हे 5000च्या जोडव्याचा काय मिळे? ती म्हणली माझ्या आत्याची पोरगी दिली नांदेडला, तिने मला सांगितलं. मी नांदेडला गेलो, आत्याच्या पोरीला विचारलं, म्हणलं ताई अगं ह्या जोडव्याचा काय मिळे? ती म्हणली माझी सक्की बहीण शेलूत दिली. मी 2-4 दिवसापूर्वी शेलूत आलो, त्या बहिणीला विचारलं. मी म्हणलं ताई हे जोडव्याचा काय मिळे? ती म्हणली माई जाऊ राजू गांधी मधली, तिच्या माईन दिलं म्हणून हे चालू झालं. मी आल्यापासून सापडायलो ती मावशी कोण आहे. मी कीर्तन होईपर्यंत सापडणार. खरं सांगा कोण आहे ते? अहो तुम्ही करतात पण भोगायला लई जाणाली येते. जी गोष्ट माहिती नाही माया हो त्या गोष्टीच्या आदिबात नादी लागू नका. नाही त्या देवाच्या नादी लागू नका आणि चुकीची भक्ती करू नका. खरी भक्ती साधू संतांना सांगितलेल्या पद्धतीनं करताल तर तुमच्या जीवनामध्ये दुःख कधीच येणार नाही. पण नाही त्या चुकीच्या भक्ती करता हो तुम्ही. नवरात्रामध्ये 9 दिवस उपवास धरताना माया हो, नवरात्रात 9 दिवस उपवास धरताना त्या उपवासाला भेंडीची भाजी खाताना वागाय हो वा. बरं आता भेंडर जमते हे कोणी सांगितलं तुम्हाला? माईच्यान सांगा कोणी सांगितलं? विचारतो हे भेंडीची भाजी खातात, मला वाटायलंय कोणीतरी उठावं मला उत्तर द्यावं. नवरात्रात 9 दिवसाचा उपवास आहे, खातात ना भेंडीची भाजी?
देवी भागवतात निघलंय? देवी भागवतात नाही. एखाद्या महाराजांनी सांगितलंय, बामणानं सांगितलंय, तुम्हाला कोणी सांगितलं? मग आजी भेंडर जमतेत कोणी सांगितलं? माय वयस्कर आहेत माय आजी सारखे, सांग बरं माय कोणी सांगितलं भेंडर जमतेत? पहिलेपासून चालू आहे म्हणून चालू आहे बघ, आम्हाला काही जमत लय अवघड आहे. परत तुम्हाला एक नागपंचमीचा उपवास असतो ना माया हो, त्या उपवासाला साबुदाणा जमत नाही ना. काऊन जमत नाही माहिती पोराव? सापाची अंडी असतात म्हण, याय ना शोध लावलाय. विचारा तुम्ही, खरंय का नाही? खरंय का नाही? आम्हाला काही जमत नाही, सगळा अभ्यास. सापाची अंडी असतात. मला मिळ नव्हता. लग्न झालं नागपंचमीच्या दिवशी बायकोला म्हणलं वाढ जेवायला, तिने एकच ताट वाढ बाबा. मी म्हणलं तुला? म्हणली मला उपाशी. मी म्हणलं थांब साबुदाणा आणतो. नाही म्हणली जमत नाही. मी म्हणलं काऊन? सापाची अंडी असतात म्हणजे. मी म्हणलं तुला कोण म्हणलं सापाची अंडी असते? तुमची माय म्हणली. मी माझ्या आईला विचारलं, म्हणलं आई हे मग कोण म्हणलं तुला सापाची अंडी असते? तुझ्या बापाची माय म्हणली. मी आजीला विचारलं, म्हणलं आजी तुला कोण म्हणलं सापाची अंडी असते? तुझ्या आजीची माय म्हणली. मी आज्याच्या मायला विचारलं नाही, कारण ती मरून गेली. पण ही परंपरा चालू. अहो लय गोष्टी येतात अशा, भरपूर गोष्टी येतात. आपल्या धर्माविषयी जगदंबा माता स्वतः सांगते, जीवाला त्रास देण्यापेक्षा आपण चप्पल सोडतो ना. भवानी माता सांगते बाबा हो, वाईट मार्गाला जाण्याचे पायी सोडा, तुम्हाला चप्पल सोडायची गरज नाही. अन्नाचा त्याग करण्यापेक्षा वाईट विचाराचा त्याग करा, तुम्हाला उपवास सोडायची गरज. अहो साधू संत सांगतात. आता काही माता माऊल्या चारी धामाला गेल्या आणि चारी धामाहून आल्या की बाकीच्याला बोलू देत नाही. चारी धाम झाली, चारी धाम झाली, चारी धाम झाली, चारी धाम झाली. आता प्रयागराजला बऱ्याच गेल्या असत्या ना, जाऊन आल्या ना. आता तुम्ही गेल्या तरी काय हरकत नाही, तुमचं काम झालंय. प्रयागराजला आले ना जाऊन तुम्ही, चांगली गोष्ट आहे. प्रयागराजला. पण एक सांगू का, ज्यांना प्रयागराजला जाणं झालं नाही त्यांनी अजिबात काळजी करायची नाही. कारण आपले चारी धाम इथंच येतं. आपले चारी धाम इथंच येतं आणि आपले चारी धाम फुकट होते, फुकट. वारकऱ्याच्या चारी धाम म्हणजे पैठण, आळंदी, देहू आणि पंढरपूर. हे फुकट येतं, आपल्याला जायची गरज नाही. खरं सांगा, महिला मंडळ हाफ तिकीट आहे तुम्हाला, म्हातारेला फुकट आहे तुम्हाला, बरोबर आहे का नाही? फुकट आहे. म्हणून आपल्याला चारी धाम करायची गरज नाही. तुकडोजी महाराज स्वतः सांगतात, रिकामा कहाला फिरतो रे तुझ्या गावात नाही का तीर्थ, कहाला फिरतो रे तुझ्या गावात नाही का तीर्थ, रिकामा कहाला फिरतो रे तुझ्या गावात नाही का तीर्थ, रिकामा कहाला फिरतो रे तुझ्या गावात नाही का तीर्थ, हो रिकामा कहाला फिरतो रे तुझ्या गावात नाही का तीर्थ, रिकामा कहाला फिरतो रे तुझ्या गावात नाही का तीर्थ, रिकामा कहाला फिरतो रे तुझ्या गावात नाही का तीर्थ, रिकामा कशाला फिरतो तुझ्या गावात नाही का तीर्थ, गावात नाही का तीर्थ, तुझ्या गावात नाही का तीर्थ, गावात नाही का तीर्थ, तुझ्या गावात नाही का तीर्थ, गावात नाही का तीर्थ, तुझ्या गावात नाही का तीर्थ, गावात नाही का तीर्थ, तुझ्या गावात नाही का तीर्थ, रिकामा कहाला फिरतो तुझ्या गावात नाही का तीर्थ, हो रिकामा कहाला फिरतो तुझ्या गावात नाही का आणि खरं सांगा, आपल्या शेलू सारखं पुण्यवान शहर तर मला दुसरं कुठलंच वाटत नाही बघा. का? कारण केशवराज महाराजासारखे संत आपल्या भगवंत आहेत महाराज, साईबाबा सारखे संत आपल्या शेलू मध्ये येतं. असे अनेक साधू संतांचा जन्म या शेलू मध्ये झालाय आणि त्या शेलू मध्ये आपला जन्म झालेला आहे. तुम्ही आम्ही या शेलू मध्ये राहतात, भाग्यवान आहेत. आणि आपण या पवित्र ठिकाणाला सोडून दुसरीकडे जायची गरज आहे का? अहो साधू संत सुद्धा आपल्याला सांगतात, ठाईच बाई सोनी करा एक चित्त. फक्त काय हे माहितीये का, ज्याला शक्य आहे त्यानं मात्र तीर्थयात्रा करायच्या. नाही तर उद्यापासून म्हणतात महाराजांनी सांगितलं ना आपल्याला कुठं जायचं नाही. जे करणं आहे, जे शक्य आहे ते माणसानं करावं. आता नवरदेव जप करायले तर आता त्याला शक्य आहे जप करायलेत बरं काय. त्याला कोणतरी सांगितलं लगन जमतंय, जमलं त्याचं लगन.
तुम्ही बाकीच्या आदर्श घ्यायला पाहिजे. 100 किती करायचा 3100 जप करायचा. माईच्या लग्नच होते. तुमच्या गावातला मारुती एवढा सत्याचा येऊ. मी पाठीमागं दवाखान्यात आलो होतो. हे शेजारचं घर कोणाचं आहे मला माहीत नाही. दवाखान्यात आलो होतो आणि मला भूक लागली. मी डायरेक्ट आलो. हरिपाठ चालू होता. हरिपाठाला 2 अभंग म्हणले. त्या आजी होत्या म्हणल्या महाराज तुमचा आवाज चांगला आहे. म्हणलं हो पण मला भूक लागली. गेलो आणि तिथं जेवण केलं. जेवण करून आल्याच्या नंतर मी रिकामा नाही गेलो. मी डबा घेऊन पुन्हा गेलो. बहीण होती दवाखान्यामध्ये. कारण इथं आल्याच्या नंतर ही जे मारुतीरायाकडे आल्याच्या नंतर मी मारुतीरायाकडे बारीक पाहिलं. मारुतीरायाने सांगितलं महाराज आहेत का. मी म्हणलं हो महाराज आहे. एकटे दिसायले. म्हणलं हो एकटाच आहे. सोबती मी म्हणलं ठेपात नाही. करायचंय का. मी म्हणलं हो करायचंय. सेवा करतान का. म्हणलं करीन. बायकोची नाही म्हणले माझी. म्हणलं करीन. मग ठेपा पाहिजे का. म्हणलं हो. महाराज मारुतीनं आशीर्वाद दिला. मोह लग्नच झालं. तुमच्या गावचा मारुती. हां. आणि तुम्ही जातात येशेवाडीला. जातात का नाही. येशेवाडीला जातात का नाही. काय गरज आहे. आपल्या गावचा मारुती पावत नाही का. आपल्याला विश्वास नाही हो. येशेवाडीला जाऊ नका ह्या मताचा महाराज नाही. तो सुद्धा मारुती आहे. हा सुद्धा मारुती आहे. आपण देवादेवामध्ये भेद करायला लागलो. एकच आहे मारुती. एकच आहे. हाही मारुती आहे आणि तोही मारुती आहे. पण या मारुतीला तुम्ही हातही जोडत नसताल आणि त्या मारुतीला जाऊन नारळ फोडत असताल तर तो मारुती कधी पावणार नाही. अगोदर आपल्याला नीट बोललं पाहिजे मग गावाला मान द्यायला पाहिजे. घरच्याला दगड फेकून हाणीत असताल आणि बाहेरच्याचा उद करीत असताल तर हे आपल्याला कधीच मान्य नाही. कधीच नाही बघा. म्हणून अगोदर आपले चांगले म्हणा. तुम्ही भाग्यवान आहेत की आपल्या गल्लीमध्ये महाराज राहतात आणि तुम्ही त्या महाराजाचा एवढा सत्कार करतात आदर करतात. मी भाग्यवान समजतो हे महाराज सुद्धा की ज्या महाराज सुद्धा अशा सुंदर गल्लीमध्ये सुंदर या नगरामध्ये राहतात की ज्या नगरातले लोक एवढं स्वागत करतात. नाही तर बघा बऱ्याच ठिकाणी महाराज लोकांना एवढी किंमत देत नाहीत. पण महाराजही भाग्यवान आहेत आणि तुम्ही सुद्धा भाग्यवान आहेत की सर्व प्रेमाचे लोक आहेत तिथं. विठाला मग साधू संतांच्या पद्धतीने आपण भक्ती करावी. देवाला काहीच मागायची गरज नाही. जगद्गुरु तुकोबराय गेले देवा माझ्या मनामध्ये एकच आस आहे जन्मोजन्मी मी तुझा दास होईल. अहो एखाद्या जर जवानाला तुम्ही विचारा तुझी शेवटची इच्छा काय आहे. तो जवान सुद्धा म्हणल शेवटची इच्छा एकच आहे. पुढच्या वेळेस ज्या वेळेस मी जन्म घेईल ना त्यावेळेस भारत मातेचा सेवक म्हणून जन्म घ्यावा हीच त्याची इच्छा आहे. आणि छत्रपती शिवरायांच्या मावळ्याला तुम्ही एकदा विचारा. छत्रपती शिवराया प्रत्येक मावळ्याला विचारायचे अरे काय पाहिजे तुला. एवढी मोठी कारागिरी आहे तुझी. एवढं मोठं कार्य आहे. तो छत्रपती शिवरायांचा मावळा एकच म्हणायचा राज अहो जीव गेला तरी चालेल या महाराष्ट्रासाठी जीव जावं आणि पुढचा जर जन्म माझा झाला माणूस म्हणून नाही जन्म झाला तरी चालेल. दगड म्हणून जन्म व्हावा पण याच किल्ल्याचा दगड व्हावा. महाराज छत्रपती शिवरायांच्या मावळ्याची किमया. आणि त्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो तर आणि त्या महाराष्ट्रामध्ये राहून आपण देवाकडे अशा नाही त्या गोष्टी मागायच्या नाहीये. माता माऊली हो एकच विनंती आहे तुम्हाला. ज्या ज्या वेळेस देवाकडे जाताल ना भगवंताला एकच म्हणा देवा अरे माझ्या मनामध्ये एकच इच्छा आहे ज्या ज्या वेळेस मी जन्म घेईल त्या त्या वेळेस मला पंढरपूरचाच वारकरी घेईन मी जन्म यासाठी पंढरीचा वारकरी वारकरी पंढरीचा वारकरी 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 पंढरीचा वारकरी वारकरी पंढरीचा वारकरी
अरे मला द्यायचाच असेल तर एक अगोदर वचन दे, ज्या वेळेस मी जन्म घेईल त्यावेळेस तुझा दास म्हणून जन्म घेईल, पण देवा एक वचन दे, पंढरपूरची वारी मात्र माझी कधी चुकली नाही पाहिजे, असं वचन घ्यावं महाराज. भगवंताजवळ गेलं तर देवाला एकच म्हणावं, दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उपजो नारायणा. पण आपलं लय अवघड आहे बघा. आपण म्हणतो महाराज तुम्ही सांगितलं ना महाराजाच्या म्हणण्याप्रमाणे मागा, आम्ही सुद्धा महाराजाच्याच म्हणण्याप्रमाणे मागतो, पण आम्ही नाद बाबाच्या म्हणण्याप्रमाणे मागतो. एक माता माऊली म्हणली मी देवाला मागितलं पण नाद बाबांना जे मागितलं तेच मागितलं. म्हणलं काय मागितलं? ती म्हणली सत्वर पाव घे मला भवानी आहे रोडगाव वाहीन तुला. सासूला मारलं, सासऱ्याला मारलं, सगळेला मुरुदी म्हणली, पण एकलीला उरुदी. मी म्हणलं पण कोणते सासू सासरे? म्हणली घरातले, दुसरे कोणते? पण नाद बाबांना ते सासू सासरे मारायचे सांगितले नाही. अहो साधू संत एकच म्हणतात देवा फक्त तुझी सेवा घडू दे. देवाला जर मागितलं ना, आपल्याला जर सोबत आपल्या देव असेल तर आपल्याला कशाचीच गरज नाही बघा, कशाचीच गरज नाही, फक्त देव आपल्या सोबत पाहिजे. एकदा महाराज भगवान श्रीकृष्णाकडे अर्जुन आणि दुर्योधन गेला. अर्जुन आणि दुर्योधन गेल्याच्या नंतर दोघही जण गेले. अर्जुन गेला आणि देवाच्या पायथ्याजवळ बसला आणि दुर्योधन गेला आणि देवाच्या उशाजवळ बसला. देवाकडे ज्या वेळेस देवाचे डोळे उघडे त्यावेळेस पहिलं कोण दिसलं? अर्जुन दिसला. अर्जुनाला विचारलं बोल काय पाहिजे? दुर्योधनानं सांगितलं देवा अगोदर मी आलो. त्यावेळेस अर्जुनानं सांगितलं बोल काय पाहिजे तुला, कारण दुर्योधनाची बुद्धी किती चलती माहित होतं. काय पाहिजे? दुर्योधनानं सांगितलं देवा मला तुझी नारायणी सेना पाहिजे. देवानं देऊन टाकली आणि दुर्योधन निघून गेला. आता भगवंतानं अर्जुनाकडे पाहिलं ना, अर्जुनाकडे पाहून भगवंत म्हणू लागले देख मेरे भक्त अब तू हो जाएगा उदास, अरे माखन दुर्योधन ले गया केवल छाछ बची है तेरे पास. अर्जुना अरे माखन माखन दुर्योधन घेऊन गेलाय, तुझ्याकडे फक्त छाछ म्हणजे ताक राहिलंय. काय राहिलंय? ताक राहिलंय. पण अर्जुन देवाचा भक्त होता. अर्जुन म्हणला देख मेरे भगवान तेरा भक्त ना होगा उदास, अरे माखन लेकर क्या करूं जब माखन चोर है मेरे पास, अरे माखन लेकर क्या करूं जब माखन चोर है मेरे पास. देवा अरे माखन घेऊन काय करू? माखन चोरणारा माझ्या जवळ आहे. पहा बरं, म्हणून दुर्योधनाचे 100 भाऊ होते पण एकही वाचला नाही. अर्जुनाचे 5च होते पण एकही मेला नाही. मग देवाकडे गेल्याच्या नंतर देवाला मागायचं का देवाकडून मागायचं हे ज्याच्या त्याच्या हातात आहे बघा. म्हणून देवाकडे गेल्यावर स्वतः देवालाच म्हणायचं देवा तू माझ्या घरी यावं ही माझी अपेक्षा आहे, तुझ्याकडून कशाचीच अपेक्षा नाही. मग आजपासून आपण ज्या ज्या वेळेस देवाकडे जाऊ ना देवालाच मागून घ्यायचं विठ्ठला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले देवा मला पंढरपूरचा वारकरी कर. बरं पंढरपूरचा वारकरी का म्हणले? त्याचं एक कारण आहे. पंढरपूरच्या वारीची विशेषता आहे बघा. आता तुम्ही जेवढे जेवढे पंढरपूरला जातात तेवढ्याला माहित आहे पंढरपूरच्या वारीची विशेषता आहे. आपण विनेकरी बाबाला एवढी किंमत देत नाही, पण विनेकऱ्याची काय किंमत आहे हे पंढरपूरला गेल्याशिवाय कळत नाही. आपण चोपदाराला हसतो, चोपदाराला एवढी किंमत देत नाहीत, पण चोपदाराची काय किंमत आहे हे पंढरपूरला गेल्याशिवाय कळत नाही. चोपदारानं काठीवरी केली की पूर्ण दिंडी एका जागेवर थांबावं लागते. कशी काठीवरी करायची? इतकीच का? अजून वरी तुमची दाखवा द्यायला वरी करून. हां अशी काठीवरी केली, हां खाली ठेवा. आता अशी काठीवरी केली की सगळ्यांना जाग्यावर थांबायचं. दिंडीची लय विशेषता आहे बघा. दिंडी जशी आळंदीतून निघाली, आळंदीतून निघाल्याच्या नंतर सासवड जवळ आली, सासवड पासून जशी पुढं आली, पुढं दिंडी आल्याच्या नंतर जशी पब्लिक गोळा झाली आणि जर दिंडी थांबवायची असेल चोपदार एकच शिटी वाजविणार. वाजवून दाखवा यायला. कुठं ठोली हरपली का? हातात ते लय दमान वाजली, कडी पस्तूर आवाज गेला पाहिजे. हा अशी शिट्टी वाजली आणि चोपदारानं काठीवरी केली की सगळ्या दिंडीनं जाग्यावर थांबायचं. आता ऐका, दिंडीमध्ये हौशी गौशे 900
सगळेच असते तर. आणि ज्या वेळेस दिंडीमध्ये इनेकरी असतात, आता आपल्याला इनेकऱ्याची एवढी किंमत वाटत नाही, पण विनेकऱ्याची काय किंमत आहे. आपल्याला काही जर भेटत असेल तर रांगीला लागावं लागतं. इनेकऱ्याला रांगीला लागायची गरज नाही. छत्र्या भेटत असल्या जाग्यावर तुम्हाला, बिस्किट भेटत असली जाग्यावर, कोणाला? इनेकऱ्याला. फक्त काय माहिती का, आपल्या इनापारा चालू, इनापारा आहे का? नाही. मग काही टेन्शन नाही तुम्हाला. पण एक सांगू का, माफी मागून, आता तुम्ही शहर मधलेत म्हणून वेळ अभावी तुम्ही करतात न करतात, पण अखंड हरिनाम सप्ताह तोच आहे ज्या सप्त्यामध्ये विनापारा आहे. आणि विनापारा नाही समजा काय हरकत नाही, पण जर झालं शक्य पुढच्या वेळेस गावातल्या तरुणानं मनाव घेतलं तर विनापारा करायला काय हरकत नाही. कारण विनापाऱ्याची विशेषता आहे बघा, कोणाला नाही काही जमलं तरी सुद्धा भजन करायचं जमतंय. फक्त विनापाऱ्याला गावातलेच पाहिजेत, नाही तर विण्याची लय पंचायत येते. एवढी पंचायत येते विण्याची महाराज. काही ठिकाणी विण्या पाऱ्याला गावातले बाहेरचे असते, तर मग ते एवढी धावपळ, दुपारी करमत आहे, रात्री करमत आहे, पण एकदा जागराचं भजन झालं की विण्या पाऱ्यावाल्याला करमत नाही. मग विण्या पारावाला त्या कडेला एकदा जाणार, त्या कडेकून ह्या कडेला एकदा येणार. भजन नाही, फक्त इनात करमत नाही. मग आता ज्याचा पुढचा नंबर आहे ते त्याला म्हणणार, अय उठ ना, तो हा नंबर आहे. ते म्हणते, जाऊ दे बा, मी दुपारी घेतला होता, तूच अरे घे ना. ते म्हणते मी नसतो. त्याला उठीत ते जसं उठतंय ते म्हणते गुळणा करून येतो, आणि जसं निघून जाते तसंच निघून जाते. सकाळी 2 वाजते, 4 वाजले, काकड्यावाले आले. ते म्हणला, ओ इकडे या. ते म्हणला काय? जरासा विना घ्या. ते म्हणला, तुम्हाला काय झालं? आता जमत नाही म्हणला, सकाळचा गाडी सुटायचा टाइम याचा. पंक्ती जेवल्याला त्याच दिवशी नेमकं कडी भात शिरा, शिऱ्याच्या कान्या आबडधोबड वर पाडल्या. सकाळचा टाइम बिचारायला मिळत लागन. घ्या ना म्हणला, राव ना जमत नाही म्हणले. ज्याचा नंबर आहे, ज्याचा नंबर आहे ते गेला निघून. ते म्हणले तरी बी जमत नाही. ते म्हणले आम्ही काकड्यावाले, आम्ही इना घेत नाहीत. बरं त्यानं खाली ठेवा. ते म्हणलं खाली ठेवायला जमत नाही का? म्हणला महाराज म्हणले खाली इना ठेवला बायको मरती. तुम्हाला वा खाली ठेवायचा नाही. मग काकड्यावाल्यानं घेणं, कोणीच घेणं. 6 वाजले, फुल टेन्शन मध्ये. गावात दूध डेअरीवाला आलं, देवाचं दर्शन घेतलं, इनेकऱ्याचं दर्शन घेतलं, आणि इनेकऱ्यावाल्याकडे पाहिलं. जसं पाहिलं त्याचा चेहरा उतारलेला. ते म्हणला काय झालंय बाबा? काय नाही म्हणला. अहो काय दुखायलंय का? जाय बरं तू, जाय इथून जाय. ते म्हणला काय दुखायलं काय सांगा तर खरी ना. जाय बाबा. ते म्हणते बाबा तुम्हाला मेडिकलून काही गोळी आणून द्यावं का? इथं दवाखाना आहे जवळ. दवाखान्यानं काय होत नाही म्हणला. ते म्हणलं मग काय सांगा? अहो वारकरी संप्रदायामध्ये दुःख एकमेकाचं वाटून घ्यावा. ते म्हणला घेतोस का वाटून? ते म्हणला हो. हिना घे म्हणला 5 मिनिटं. ते म्हणला पण मला दूध वाटायचे. 5 मिनिटं घे ना, असाच झालो ना, असाच येतो म्हणला. त्यानं हिना घेतला, खाली ठेवू नको म्हणला. ते मला काऊन? बायको मरती म्हणला. याचं नेमकं 3 दिवसातच लग्न झालेलं होतं. ते म्हणला खाली ठेवत नाही. जसा येणं इना घेतला आणि इने कर्यावाल्यांचे देवाचं दर्शन घेतलं, पुन्हा म्हणला या गावात नाही. मग आता इना डेअरीवाला आला म्हणला, अय अरे दूध कोण वाटीन? ते म्हणला इना कोण घेईन? ते म्हणला तुला कोण सांगितलं इना घ्याता? त्या महाराजानं सांगितलं म्हणला. खाली ठेव, बायको मरती म्हणला. इना खाली ठेवायला जमत नाही, बायको मरती म्हणला. तुला कोणी सांगितलं? त्या महाराजांनी सांगितलं. ते म्हणला मग आता? ते म्हणला दूध वाट. दूध वाट म्हणल्याच्या नंतर ते म्हणलं एक तर पैसे दे नाही तर दूध वाट. हे इना घेऊन गेलं दूध वाटायला. दार उघड. मावशी म्हणल्या माय दिंडी आमच्याकडे आली का? ते म्हणला नको टेन्शन देऊ, दूध घे गप. आता ही इण्याचा तुम्हाला अपमान वाटत असेल, पण एक सांगू का, आता बरेच पोरं कीर्तन झाल्याच्या नंतर विना ते ट्रॅक्टरवर कोणी कशावर आणायला लागले आणि कीर्तन करायला लागले. फक्त त्या तरुण पोरायला माझी एकच विनंती आहे बघा, तुम्हाला विण्याचा अपमान वाटत असेल,
विना एवढा साधा वाटत असेल, पण खऱ्या अर्थानं नारदाची गादी त्याच गादीला म्हणतात की ज्याच्या गळ्यामध्ये विणा आहे, त्या गादीला नारदाची गादी म्हणतात. तरुण पोरायला वाटतं थोडंसं हे खेळ आहे, पण एक सांगू का, त्या लेकरायला, त्या मुलायला, तरुणायला माझी एकच विनंती दादा हो, अगोदर वारकरी संप्रदाय समजून घ्या. आणि ज्या दिवशी तुम्ही हा कीर्तन झाल्याच्या नंतर कीर्तन करतात असे ढंग करायलात ना, एक दिवस असा येईल की एक दिवस तुम्हाला सुद्धा वाटल की आपण खरंच विना घेऊन नाचावं. पण असं कीर्तन झाल्यावर नाही, कीर्तनात नाचा, तुम्हाला बंधन नाही. फक्त कीर्तन झाल्यावर विण्याचा अपमान करू नका, ही मात्र कळकळीची विनंती. विठ्ठला कारण साधू संतांची विशेषता आहे, पंढरपूरच्या वारीत गेलं की प्रत्येकाला किंमत आहे. ज्याला कुठंच किंमत नाही त्याला पंढरपूर मध्ये गेल्यावर किंमत आहे. कुठंच किंमत नसताना पंढरपूर मध्ये गेल्यावर किंमत आहे. फक्त वेळ येऊ द्यावा लागते. काय येऊ द्यावा लागते? वेळ येऊ द्यावा लागते. ज्या वेळेस तुम्ही पंढरपूरच्या वारीला जाताल ते घोंगते भेटत आहेत बघा, कशाचे? अंगाव घ्यायला, पावसाव काय म्हणते त्याला, गुग्या, पन्नी, घोंगते. ज्या वेळेस पाऊस नसते त्यावेळेस ते घोंगत्यावाला आडत आहे, मामा घ्या 10 रुपयाला आहे. कितीला आहे? 10 रुपयाला. पण मामा काय म्हणते, कुठं पाऊस आहे, चल पुढं. आणि एकदा घाटात गेलं ना, आभाळ आलं, मग आपण घोंगत्यावाल्याकडे जातो, मामा एक द्या. ते म्हणते किती? 10? 50ला आहे. कितीला आहे? 50ला आहे. का 50ला विकला? कारण त्यावेळेस त्याची वेळ आलेली होती. तशी प्रत्येकाची वेळ येत असती. प्रत्येकाची वेळ, कुठल्याच गोष्टीला कमी समजायचं नाही. आणि वारकरी संप्रदायामध्ये तर कुठलीच गोष्ट कमतरता नाही बघा, हे वारकरी संप्रदायाचं विशेषता आहे. मग पंढरपूरच्या वारीला गेलात की तुम्हाला हे सर्व गोष्टी समजतील. आणि पंढरपूरच्या वारीची एक विशेषता आहे बघा, का जगद्गुरु तुकोबराय पंढरपूरचा वारकरी कर म्हटले? त्याचं एक कारण आहे, कारण ज्यांच्यापाशी अखंड सुख आहे अशा साधू संतांची भेट होते, म्हणून महाराज पंढरपूरचा वारकरी कर. का? कारण साधू संताजवळ काय आहे? अभंगाचं तिसरं संत संगे सर्व काळ, संगे सर्व संत संगे सर्व काळ, संगे सर्व संगे सर्व संगे सर्व अखंड प्रेमाचा कल्लोळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ, पंढरीचा पंढरीचा संत संगे सर्व काळ, संताचा संग दे. का? कारण अखंड प्रेमाचा कल्लोळ आहे. आणि संतांच्या संगतीमध्ये गेलं की आपण चुकीचं वागणार नाहीत, कारण साधू संत आपल्याला कधी चुकीचं वागू देणार नाहीत. काय खरं आणि काय खोटं याचा निवाडा केल्याशिवाय आपल्याला राहू देणार नाहीत. म्हणून त्याला संतांची संगत महत्वाची आहे. ज्यांनी ज्यांनी संतांची संगत केली त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये कधी चुका झाल्या नाही, कारण साधू संत नाही त्या भक्तीकडे आपल्याला जाऊ देत नाहीत. साधू संत एकच सांगतात, बाबा देवाशिवाय काही बोलायचं नाही आणि नाही त्याच्या नादी लागायचं नाही. पण आपलं लय अवघड आहे बघा, आपण नाही त्या गोष्टीच्या नादी लागतो तर, आणि नाही त्या गोष्टीच्या नादी लागून आपल्या हातानं फजिती करून घेतो. आता पाठीमागं तुमच्याकडं एक मॅसेज आला होता बघा, आपल्या परिसरामध्ये नंदी दूध पिऊ लागला. आलता तुमच्याकडं? कोणाच्या हाताने प्याला माय दूध? कोणाच्याच हाताने प्याला नाही. पण आपला अपमान कोणाला सहन करू वाटत नाही. हे माझ्या बी घरी झालं ना. सकाळी सकाळी रडण्याचा आवाज आला नवनाथ महाराज मला. मी म्हणलं सकाळी सकाळी कोण फुसफुस रडायले वा? आमच्या घरची मंडळी वाटीत दूध, चमचा आणि तुळशी पुढच्या नंदीच्या पुढं उभा राहिली आणि नंदीला म्हणते प्यानं दूध, प्यानं दूध. पण नंदी हालं नबी डुलं नबी, दगडाचा नंदी दूध पित असतो का? नाही, त्याला लय भक्ती करावं लागती बघा. नादबाबाच्या हातानं चारा खाल्ला, पण नादबाबाच्या अंगावर 100 वेळेस थुकला येवण, पण तरी नादबाबानं प्रसाद देऊन मुक्त केला. आपण नवऱ्यानं पाणी मागितलं तर गिलास फेकून हाणतो, कसा नंदी पिऊ दूध? अशानं नंदी दूध पिणार नाही.
ती नंदी पुढे उभा राहिली, नंदीला म्हणते प्यानं दूध प्यानं दूध, पण नंदी काय हालं नबी डुलं नबी. ती थांबली पुन्हा मला मधात घातलं. मी महाराजाची बायको आहे, प्यानं दूध. मी झोपेतून उठलो, म्हणलं आता अवघड झालं, मला मधात टाकलं. ती थांबली म्हणली तुम्हाला महाराजाची शपथ आहे प्यानं दूध. मी झोपेतून तटकूनच उठलो, म्हणलं आता मी मेलो, आता काय मी जगत नाही. मी उभा राहिलो आणि मी म्हणलं काय करायलीस ग? म्हणले मी नंदीला दूध पाजायला लागले. मी म्हणलं नंदीला काऊन दूध पाजायली? म्हणले अख्खं गाव पाजायला म्हणून मी बी. म्हणलं तुला कोण म्हणलं? म्हणले अख्ख्या गावात कळाले नंदी दूध प्यालाय. मी म्हणलं मग तेवढ्यात आमची शेजारीन रिकामी वाटी घेऊन येऊ लागली. मी म्हणलं वा आत्याचा नंदी दूध प्याला काय की? ती म्हणली कस काय? ती म्हणलं बघ ना त्याच्या हातातली रिकामी वाटी, ही गडबडीत उठली, तुळशीच्या आळ्यात वाटी ओतली, रिकामीच वाटी नंदीच्या पुढं प्यानं दूध एकच चमचा राहिलाय, प्यानं दूध एकच चमचा राहिलाय. मी म्हणलं आता रिकामी वाटी घेऊन काय? म्हणली त्याला जर कळालं माझ्या हातानं दूध नंदी प्याला नाही तर ती गावभर हिंडन मला सांगन गावातल्या लोकायला महाराजाची बायको असून काय उपयोगी, हिच्या हातानं नंदी दूधच प्याला नाही. महाराजाची बायको असून काय उपयोगी, हिच्या हातानं दूध नंदी प्यालाच नाही. जशी महाराज शेजारी आली म्हणली होय ग प्याला का तुमचा नंदी दूध? ती म्हणली हो 1.5 वाटी प्याला. ती म्हणली काही बी म्हणतीस, विचार आमच्या महाराजाला. म्हणली तिथं मीच उभा आणि मी कीर्तना सांगतो, खोटं बोलू नाही. मला विचारलं होय महाराज नंदी दूध प्याला? मी म्हणलो आता नाही म्हणाव पुढं मंत्री आणि हो म्हणाव तर खोटं बोलण्याचं पाप. मी बी लय हुशार. मी म्हणलं हो. ती म्हणली नेमकं खरं सांगा ना. म्हणलं मला लकवा भरलाय, मला सांगता येत नाही. काय सांगाव? कारण बऱ्याच अशा गोष्टी येतात साधू संताजवळ गेले आपण अशा लबाड्याची भक्ती करत नाहीत. संताजवळ गेलं की संताच्या संगतीमध्ये अखंड प्रेमाचा कल्लोळ आहे बघा. अखंड सुख आहे, जे पाहिजे ते संत देतात आणि एकदा संतांना दिलं की कधी कमी पडत नाहीये. म्हणून तर बघा संतांना आशीर्वाद दिला छत्रपती शिवरायाला. कोण संत? जगद्गुरु तुकोबाराया. एक जणांना नवनाथ दादा मला प्रश्न विचारला, महाराज अहो जगद्गुरु तुकोबाराया छत्रपती शिवराया म्हणतात तुम्ही, छत्रपती शिवरायांचं नाव प्रत्येक कीर्तनात घेतात, त्याचं कारण काय? त्यावेळेस मी त्याला एकच सांगितलं, दादा अरे छत्रपती शिवरायाचं नाव यामुळे आम्ही घेतो, महाराष्ट्रामध्ये राजे अनेक झाले पण फक्त छत्रपती शिवरायांचंच नाव कीर्तनात घेतो, त्याचं एकच कारण आहे, कारण तो राजा जगद्गुरु तुकोबारायाच्या विचारानं वागणारा होता. तो राजा म्हणजे वारकरी संप्रदायाला धरून वागणारा होता. महाराष्ट्रामध्ये जेवढे राजे येत, जेवढ्या राजानं वारकरी सेवा केली तेवढ्या राजाचं आज कल्याण झाले. पण ज्यानं वारकरी संप्रदायाला नाव ठेवलंय त्याचं मात्र वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. वारकरी संप्रदायाची विशेषता आहे बघा. कारण जगद्गुरु तुकोबारायाचं नाव घेतलं की महाराज म्हणतात तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. तसंच माझ्या छत्रपती शिवरायाचं नाव घेतलं तरी सुद्धा काळ घाबरत होता. म्हणून म्हणतात जिजाऊचा बाळ काळाचा काळ शिवनेरीवर जन्मला शिवबार शिवनेरीवर जन्मला शिवबान बांधलं त्वरल किल्ल्याला शिवबान बांधलं त्वरल किल्ल्याला
प्रजा त्याच्यामुळे सुखी व्हावी म्हणून महाराज जिजाई साहेबांना आवाज दिला दारू घडवय दारू घड दारू घडवय 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 दारू घडवय दारू घडवय दारू घडवय दारू घडवय दारू घडवय दारू घड दारू घडवय अहो छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून घेत असतात तर त्या राजाचं चरित्र ऐकत असतात एक ताली वाजवा एक ताली वा याला म्हणतात राजीव गांधी नगर वा या नगर मधल्या तरुणाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे माझ्या राजाचं नाव घेतलं तरी सुद्धा अंगातलं रक्त असं सळसळ करत अहो राजाचा मावळा कोणाला म्हणावं राजाचा मावळा त्याला म्हणावं छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं की अंगातलं रक्त सळसळ करावं अहो राजाचा मावळा कोणाला म्हणावं ऐका माझ्या राजाच्या मावळ्याची किमया आणि उदय माड्याचं मड सय्यदान उभीर बिंबाडे आणि उदय माड्याचं मड जवाची टकली जवाची टकली जवाची टकली भर पडे जवाची टकली भर पडे विशेषता होती बघा आणि त्या राजाचे मावळे आपण अहो राजा घडवला माझ्या आई साहेबाने म्हणून सर्व महाराष्ट्र म्हणतो मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा मानाचा जिजाईला शिवरायाची जिजाई धन धन थोराई शिवरायाची जिजाई आज महाराष्ट्र पूजित सारा मुजरा मानाचा
अशा नराच्या पुतळ्या पुढं अजून दुखत शिर अशा नराच्या पुतळ्या पुढं अशा नराच्या पुतळ्या पुढे अजून दुखत मान अजून दुखत मान आनंदाने 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 नांद होते हिंदू मुसलमान आनंदाने नांद होते हिंदू मुसलमान आनंदाने नांद होते हिंदू मुसलमान वामनवाणी शिवरायाचे करीतो मी वंदन वामनवाणी शिवरायाला करीतो मी वंदन कधीच राजाच्या काळात हे बंधन असाच माझा राजा होता आवाज द्या थोडा आवाज द्या असाच माझा राजा होता माणुसकीची खान असाच माझा राजा होता माणुसकीची खान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान खाली बसणाऱ्याने कौतुक करा या गावातला तरुण या राजीव गांधीचा नगरमधला तरुण कीर्तनामध्ये नाचते आवड डीजे पुढे नाचणाऱ्याचं कौतुक करण्यापेक्षा कीर्तनात नाचणाऱ्याचं कौतुक करावं वा या राजीव गांधी नगरात या राजीव गांधी नगरात वाजत गाजत वाजत गाजत माझ्या देवाचं भजन भक्त आनंद नाचते माझ्या देवाचं भजन भक्त आनंद नाचतो देवाचं भजन भक्त आनंद नाचत माझ्या देवाचं भजन भक्त आनंद नाचत ताल मृदुंग ताल मृदुंग कशी हर्षण वाजत कशी हर्षण वाजत पांडुरंगाचं साईबाबाचं भजन भक्त आनंद नाचते माझ्या देवाचं भजन भक्त आनंद नाचते भक्त आनंद नाचत पांडुरंगाचं भजन भक्त आनंद नाचत हे जरी नाही गालं तरी दुसरा येईल हे जरी नाही गालं तरी दुसरा येईल हे जरी नाही सरत शेवटी बा काल बांधून देईल सरत शेवटी बा शेवटी बा
वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी आला ला 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 भगवान आला ला 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 भगवान अरे एक दोन तीन चार राजीव गांधीची पोरे हुशार एक दोन तीन चार राजीव गांधीची पोरे हुशार जवा काढायची बाहेर अशी लकलकती दार जवा काढायची बाहेर अशी चमचमती दार कशी घुसतल्यावर पार शिवरायाची तलवार कशी घुसतल्यावर पार शिवरायाची तलवार छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी या ठिकाणी काय या पोवाडा करता मुन्शी खा पठाण यांनी 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. मुन्शी खा पठाण यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. भगवान पांडुरंग परमात्म्यानं जगद्गुरु तुकोबारायला म्हणावं तुकोबाराया अहो प्रत्येक चरणामध्ये तुम्ही माझ्यासाठी मागितलं स्वतःसाठी काही मागितलं नाही. जगद्गुरु तुकोबारायने एकच सांगावं देवा आता खरं सांगा आपल्या गावामध्ये सप्ताह केल्याच्या नंतर बरेच जण विचारत असतील अहो एवढा सप्ताह करता एवढा खर्च करता तुमचा उपयोग काय. जे जे म्हणतात ना उपयोग काय त्यांना हे मुलाचा डान्स दाखवा त्यांना हे लेकराचं नाचणं दाखवा. डीजे पुढे नाचणारे पोरं नाहीत आमचे वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनात नाचणारे पोरं आहेत. राजीव गांधी मधली ही विशेषता आहे महाराज आम्हाला ते बी येतंय आणि आम्हाला हे बी येतंय. हे आमच्या सप्त्याचं सार्थक आहे. 7 वर्षापासून सप्ताह करतो तर आमच्या लेकरायला हरिपाठ सुद्धा पाठ आहे. 8 वर्ष झाले का मग मला काय माहित चुकून झालेलं तुमच्या चुकलं मी काय करू मग. म्हणून या गावातल्या तरुण पोरायसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा कारण आल्याच्या नंतर एवढा आनंद वाटला. 15 मिनिटं शिल्लक घेतली पण 15 मिनिटाचं चार्जर घेताना भेटलं बी मग काय ताण नाही तुमच्याकडे चांगलं राहू मग काय नाही. कारण भगवंताची सेवा आहे बघा ही. देव देताना कसं बी देणार म्हणजे देणार कारण देणारा तोय आणि घेऊन जाणारा सुद्धा तोय. म्हणून माता मौलेली एकच विनंती देवाला काही मागायचं नाही कारण देणारा एकदा द्यायला लागला तर असं देतो. कारण म्हणतात ना एकदा द्यायला लागला की छप्पड फाडके देता है लेकिन एकदा घेऊन जायला आला की कसं नेतो. देने को आया तो इतना देता है कि छप्पड़ फाड़ के देता है मगर लेने को आया तो इतना लेता है हाथ की चमड़ी भी उतार लेता है. देने को आया तो इतना देता है दिन में 2-2 कीर्तन भी देता है मगर लेने को आया तो इतना लेता है 2-2 साल लॉकडाउन भी रखता है. महाराज घरी एकटाच बसता है. महाराज को कोनी कुतरा भी विचारता नहीं है. देने को आया तो इतना देता है 25 साल के उम्र में शादी कर देता है लेकिन नहीं देने को आया तो इतना नहीं देता. 30 वर्ष का ठोंग्या होता है लेकिन ठेपात नहीं आता. म्हणजे देने को आया तो इतना देता है
एक एक सप्ताह में 2-2 बॉक्स बढ़ा देता है, लेकिन नहीं देने को आया तो इतना नहीं देता, आवाज देने में कमतरता की तो चालू कीर्तन में साउंड उड़ा देता है. कारण देणारा बी तोय आणि घेऊन जाणारा बी तोय, म्हणून त्याच्या नादी लागायचं नाही आणि कोणाला नाव ठेवायचं नाही. बघा सप्त्यामधून एवढं शिका पोराहो, कारण कोणाला अजिबात नाव ठेवायचं नाही. एखाद्याचं आपल्याला आवडलं नाही, पुढच्या वेळेस त्याला बोलवायचं नाही, पण नाव ठेवून आपल्या डोक्यावर पाप घ्यायचं नाही. माता माऊलीवर एकच विनंती, एखादीचा स्वभाव आवडला नाही पुन्हा तिचं मरूस तर तोंड बघू नका, पण ती उष्टी अशीच म्हणूच नका. काही घेणं देणं, आपल्या तोंडाचा खराबा करायचा नाही, कारण लय अवघड आहे. बघा बहिरं व्हावं लागतं आपल्या कर्मामुळं, मुक व्हावं लागतं आपल्या कर्मामुळं. चोपदार मामा कटाळे तरी बी मी सांगतो, बघा लय आपल्या पद्धतीचं लय अवघड आहे. बघा आपल्या गावात तरुण पोरं येतं आणि आपण शहरमध्ये येत म्हणून बरं आहे, नाही तर खेड्या गावामध्ये लय अवघड आहे. बघा खेड्या गावामध्ये एकदा, आता मला काही स्वतःची गाडी नाही, तुम्हाला सगळ्याला माहीत आहे, तुमच्याच पाहुण्याची गाडी असते. मला मी लय गरीब महाराज हो, या सप्त्यातल्या सगळ्या महाराजाकडे गाड्या येतात, आपल्याकडे गाडी नाही, काय नाही. त्याच्याकडे बी आहे आमच्या गुरुजीकडे बी गाडी आहे, पण माझ्याकडे गाडी नाही. आता घेणार आहे तुम्ही, देणार आहेत वाटतं. चालू आहे पोरायची चर्चा, महाराजाला काय नव्हतं. मागाशी बाया बी म्हणल्या, माय महाराज दिसायला बी काळे बुटकं, याला कोण काय देईन, आपण लाडक्या बहिणीचे हप्ते चट गोळा करून ह्या महाराजाला देव. हेरी 15-20 मिनिटं कीर्तन शिल्लक केलंय, लय मोठ्या मनाचा महाराज आहे, म्हणून याला देव. म्हणून मी किरायाच्या गाडीनं, आता शिवलूमध्ये कीर्तन आहे आणि आमचे अर्जुन सोबत असतो, माझ्या जीवाचा मित्र आहे. बरं, कारण जगामध्ये जीवनामध्ये 10 मित्र असण्यापेक्षा एकच मित्र असावा. मला कोणी वाईट बोललं बी माझ्या अगोदर त्याला राग येतो, तो मित्र असतो. बघा म्हणून आपल्या गावात आता इथपर्यंत मी त्याला इतकं चांगलं बोललो, कारण आजचं ते किराया घेणार नाही, तुमचा पाहुणा आहे म्हणून घेणार नाही, मित्र आहे. बघा म्हणून गाडी किरायाने नेऊ द्या, पण फजिती होऊ द्यायची नाही. एका गावाला मी कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर गावच्या फाट्या उतरलून गावातल्या कार्यकर्त्याला फोन केला. आपल्यासारखे कार्यकर्ते नव्हते, आपण हुशार येत. त्या कार्यकर्त्याने मला एक पोरग न्यायला पाठवलं, त्याचे दोन्ही फ्यूज गेलेले होते. ते मला न्यायला आलं, न्यायला आल्याच्या नंतर मला फोन केला, विको कमी करा दादा, मला फोन केला. मी म्हणलं हॅलो, ते म्हणलं हॅलो. मी म्हणलं बोला, कुठे येत म्हणला. मी म्हणलं हे काही टपरीपाशी थांबलो. कोणत्या टपरीपाशी थांबला. तिथं 3 टपऱ्या होत्या. मी म्हणलं या मधल्या टपरीपाशी थांबलो, तिथंच थांबा. मी म्हणलं काहून, आमच्या चुलत्याची आहे म्हणला. मी म्हणलं बंद आहे, ते मेले म्हणला. मी म्हणलं ते मेले, मग याच्यात काय भूत भीते काय नाही म्हणला. थांबा. ते गाडी अशी फटफटी ढकलीत घेऊन आलं माझ्याजवळ, फटफटी ढकलीत घेऊन आलं. मी म्हणलं ढकलत काहून आणली. बंद पडी म्हणला. म्हणलं बंद पडी म्हणला. मी म्हणलं मग चालू करा ना. ढकलावं लागते म्हणला. मी म्हणलं मोटरसायकल फटफटीन ढकलावं लागते, ढकलावं लागते म्हणला. मी म्हणलं मग ढकला ना. कोण ढकलीन म्हणला. मी आजूबाजूला बघितलं, आम्ही दोघंच होतो तिथं. मी म्हणलं आपण दोघंच आहेत. कोण ढकलीन म्हणला. मी म्हणलं तुम्ही ढकला ना. चालू कोण करीन म्हणला. मी म्हणलं मी चालू करतो. ज्याची गाडी त्यालाच चालू होती म्हणला. आता अवघड झालं, अख्ख्या गावात एकच नमुना भेटला होय मला न्यायला पाठवायला. ज्याची गाडी त्यालाच चालू होती म्हणला. मग मी गाडी ढकलली, चालू झाली. म्हणलं बसू का. डबल येत नाही म्हणला. डबल येत नाही. डबल येत नाही, डबल येत नाही म्हणलं. आता तुम्ही चालवा म्हणला. मी गाडी चालवायला बसलो, बंद पडली. म्हणलं आता उतरा. ढकला म्हणला. अरे म्हणलं मी महाराज आहे ना, किती बी महाराज आहेत, ठेसाळलं की महाराज आहे. म्हणलं बापा तसं काय म्हणू नको म्हणलं. गाडी ढकलतो. गाडी ढकलली, चालू झाली. गाडीवर बसलो. मी म्हणलं बसा. ते बसलं. मी म्हणलं लाईट काऊन लाग ना. बंद पडाय म्हणलं. मी म्हणलं लाईट बंद पडाय होय. आणि आमच्या धामणगावचा रस्ता खड्यात रस्ता का रस्त्यात खडा मिळ लागन. मी म्हणलं अरे कसं जायचं. मी सांगतो ना म्हणला. रोजचा पाटातला रस्ता आहे. जसं पुढं आलं की मला बोलायला चालू केलं. मला महाराज. मी म्हणलं काय लग्न झालंय का. मी म्हणलं हो झालंय ना. तुमच्याकडं पोरी आहेत का. म्हणलं हो आहेत ना. मी म्हणलं तुमचं झालंय का. नाही ना. मी म्हणलं नाही ना. मी म्हणलं तुमचं वय किती. 47. मी म्हणलं भाऊ आता काय तो लग्न होत
नसते. आता तो प्रयागराजला जाय कुंभमेळ्यात, आता काय होत नाही. त्याला माझ्या बोलण्याचा राग आला. राग आल्यावर त्यानं मला सांगायला चालू केलं, महाराज मी मला काय खड्डा लय दमानं पाडे ना आम्हाला खड्डा. पडल्यावर ते काय म्हणला डा. आधी ख म्हणून लागला आणि पड्यावर काय म्हणला डा. आणि पडल्या पडल्या माझ्याकडे पाहून मला म्हणते पण पडलोत का काय. आता काय सांगू त्याला, पडलोत का काय. मी उभा राहिलो कपडे झटकू लागलो. मला म्हणते महाराज ब्या मला काय धोतर फाटलं तुमचं. आता कायच करावं म्हणलं बा. तापासून आपण पैसे गेले तर घोर नाही पण फटफटी येत नाही. म्हणून तुम्हालाच मी काळजी बरं, मला कोणी नाही तुमच्याशिवाय. म्हणून ऐका, झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करण्याच्या अगोदर बोलण्याच्या ओघातून कोणाचं मन अंतःकरण दुखावलं असेल तर आपलंच लेकरू आपलंच बालक समजून माफ करताला अशी अपेक्षा ठेवतो. जगात गुरु तुकोबरायला भगवंतानं सांगितलं, तुकोबराया अव स्वतःसाठी काहीतरी मागा. तुकोबराईनं सांगितलं, देवा अव द्यायचं असलं तर मला एकच द्या, चंद्रभागे स्नान. तुका मागे हेच दान. आपल्याला सुद्धा जर काही मागायचं असेल तर एकच मागावं, देवा पंढरपूरचा वारकरी कर. कारण पंढरपूरचा वारकरी कधी दुःखात नसतो. कारण सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर त्या पांडुरंगाजवळ सुख आहे. म्हणून वारकरी कधी दुःखी नसतो. तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर पंढरपूरचा वारकरी बनायचं, त्या भगवंताची सेवा करायची. पण त्या देवाला आवडती एक सेवा त्याच्या भक्ताची केलेली आहे. आणि त्यांच्या भक्ताची सेवा कशी करायची. ज्ञानेश्वर विठ्ठल जय 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 विठ्ठल जय ऐका बोलायचं. एक विनंती आहे सर्वांना. आपल्या भारत देशातील काही पर्यटक बाहेर फिरायला गेल्याच्या नंतर आतंकवाद्यानं त्यांच्यावरती हल्ला करून आणि केवळ हिंदू असं विचारून त्यांच्यावरती अन्याय केला, त्यांचा प्राण घेतला. त्यामुळं आता योग्य ते निर्णय घेतलेला आहे. पण आपणही त्यांच्या आत्म्याला शांतता लाभावी म्हणून आपण सर्वांनी 1 मिनिटं त्यांच्या आत्म्याला शांतता लाभावी म्हणून आपण साधू संताचं 1 मिनिट भजन घेऊ. आणि नक्कीच माझ्या साधू संतांच्या आशीर्वादानं त्यांच्या आत्म्याला शांतता लाभेल. राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण राम हरे जय जय